हाय हॅलो नमस्कार. श्रद्धास किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण इथे पाहणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल डाळ पालक. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी डाळ पालक करण्यासाठी एक अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे. ही डाळ आपल्याला छान स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. 3 पाण्याने आपण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यातच घालायचं आपल्याला 1 पाव चमचा हळद आणि 1 चमचा मीठ. त्याचबरोबर यात घालायचे आपल्याला 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि यात घालायचं आपल्याला थोडंसं पाणी. आणि पाणी घालून आहे ना 3 ते 4 शिट्टे घ्यायच्यात आपल्याला कुकरच्या. तर हे आपण डाळ शिजवून घेणार आहोत. बघताय की 3-4 शिट्ट्यात आपली डाळ किती छान शिजली आहे. आता छान त्याला रवीने ना असं घोटून घ्यायचंय. इथे मी डाळ पालक करण्यासाठी कढई ठेवली. त्यात 2 मोठे चमचे तेल घ्यायचे आपल्याला. तेल छान तापलं की त्यात घालायचे आपल्याला जिरं मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला. जिरं मोहरी तडतडली की त्यात घालायचे ठेचलेलं लसूण. 4-5 पाकळ्या घ्यायच्या. थोडासा लालसर झाला की त्यात घालायचा 1 मोठा चिरलेला कांदा. कांदा छान आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपला कांदा छान परतत आलाय. आता यातच घालणार आहोत आपण 1-2 मिरच्या. त्याही छान परतून घ्यायच्यात आपल्याला. आपला कांदा आता छान परतला गेलाय. आता त्यात आपल्याला घालायचे अगोदर मसाले. तर मसाल्यांमध्ये मी इथे घेतलाय 1 चमचा धना पावडर, 1 चमचा बेडगी मिरची, 1 चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचंय छान. मसाले छान परतल्यानंतर आपण यात घालणार आहोत 1 अर्धा टोमॅटो. आपण टोमॅटो अगोदर पण घातलेला त्याच्यामुळे आता कमीच घालायचं. यातच घालायचे आपल्याला 1 अर्धा चमचा मीठ आपला टोमॅटो छान परतण्यासाठी. आता यात घालायचे आपल्याला 1 मोठी वाटी स्वच्छ धुवून निवडून घेतलेला पालक. हा जवळपास अर्धी जुडी पालक आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये घालणार आहे सर्व. पालक चिरायच्या अगोदरच धुवायचा कधी पण आणि छान मिक्स करून घ्यायचे. तुम्ही डाळ शिजवताना सुद्धा त्याच्यामध्ये घालू शकता. पण काय आहे ना की हिरव्या पालेभाज्या जास्त वेळ शिजवायच्या नसतात. त्या जर जास्त शिजल्या तर त्याच्यातली पोषण मूल्य निघून जातात. त्यामुळे त्याची जीवनसत्व तशीच टिकून राहण्यासाठी आपण पालक हा परतताना फोडणीत घालणार आहोत. आणि याने काय होतं ना की पालकाचा कलर सुद्धा हा टिकून राहतो आणि त्याची जीवनसत्व सुद्धा टिकून राहतात. त्यामुळे आपण पालक असंच वापरणार आहोत. आता पालकही 1-2 मिनिटं आपल्याला छान परतू द्यायचंय. झाकण ठेवून आपण त्याला 1 वाफ काढून घेऊया. 1-2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय की आपला पालक पूर्णपणे शिजलाय. यातच ऍड करायचंय आपल्याला शिजलेली डाळ आणि सर्व असं एकजीव करून घ्यायचे. आता याच्यामध्ये ना गरजेनुसार आपण थोडंसं गरम पाणी वापरणार आहोत. तर तुम्हाला डाळ पालक किती घट्ट किंवा पातळ हवंय त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता. आता मी जवळपास इथे 1 कपभर पाणी ऍड केले. यातच घालायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि उकळी काढून घ्यायची. अशा प्रकारे तयार आहे इथे आपला डाळ पालक. आता यासाठी जो तडका लागणार आहे तो आपण आता तयार करून घेऊया. इथे मी तडका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतेय. तडक्यासाठी आपल्याला तेल जरा जास्तीच लागतं. तेल छान तापलं की त्यात घालायचंय आपल्याला 1 चमचा जिरं. जिरं छान फुललं की 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या. त्यातच घालायचं आपल्याला 1 पाव चमचा हिंग. त्याचबरोबर बेडगी मिरची 2 मिरच्या घेतल्यात मी. घालायचं 1 चमचा लाल मिरची पावडर. आता गॅस बंद करायचा. तेल आपलं छान तापलेलं आहे. गरम गरम तडका आपल्याला भाजीवर घालायचा आहे आपल्या डाळीवर आणि छान झाकून ठेवायचंय 5 मिनिटानंतर आपण बघूया. अशा प्रकारे तयार आहे आपला इथे मस्त रेस्टॉरंट स्टाईल डाळ पालक. वास तर खूपच छान येतोय आणि तुम्ही बघू शकता टेक्स्चर कलर किती मस्त आलाय आणि दाटसर पण आली आहे भाजी आपली. अशा प्रकारे तयार आहे इथे आपला रेस्टॉरंट स्टाईल डाळ पालक. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हो,
रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.